कार्यक्रमाचे अध्यक्ष अरविंद गेडार साहेब, प्रमुख वक्ते आता जे बोलून गेले ते सुधीर शंभरकर साहेब, नितीन पखाले साहेब, यामध्ये मी तथागत भगवान गौतम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन जाणवतो. मी ज्या विषयावरती बोलणार आहे तो विषय याच्याशी संबंधित आहे. आता सुधीर शंभरकर साहेबांनी जे काही बोलले ते मी रिपीट करणार नाही, परंतु त्याला मी एन्डॉर्स करतो, त्याला मान्यता देतो. कारण आत्ताच आम्ही आमच्या पेपरमध्ये आम्ही रेग्युलरली या विषयावरती देत असतो. माजी न्यायाधीश वैद्य साहेब त्यांच्याशी माझी चर्चा झाली आणि त्यांनी ही भूमिका मांडली, त्यात मलाही काही डाऊट नाही आहे. या सर्व गोष्टीचा विचार करताना मी मला थोडासा मी परिचय याच्यासाठी करून देतो की तुम्हाला कळलं पाहिजे की मी कोण बोलतोय काय. मी डॉक्टर सिद्धार्थ कांबळे जरी म्हटलं मी MBSc मेडिसिन आहे, परंतु मी कधी वेटरनरीच्या फील्डमध्ये राहिलेलो नाही. मी UPSCच्या पोस्टमध्ये निघून गेलो, नंतर इन्शुरन्समध्ये आलो आणि नंतर मी तिथे LLM केलं. आता प्रॅक्टिस करतो. काही माझ्या आयुष्यातल्या काही घटना आहेत त्याच्यामुळं आणि याच्याशी संबंधित आहे, त्याच्यामुळे मला ते सांगणंही गरजेचं वाटतं. इन्शुरन्स कंपनीमध्ये ज्यावेळेस माझं प्रमोशन पहिल्यांदा नाही झालं, दुसऱ्यांदा नाही झालं, त्यावेळेस मला खूप चीड आली की काहीतरी आपण शिकलो पाहिजे याच्यापासून की काय होत नाही. 89ची गोष्ट असेल, एक टायपरायटर विकत आणलं आणि मी माझी स्वतःची पिटिशन लिहिली आणि हायकोर्टामध्ये टाकली. टोटल खर्च 27 रुपये झाला आणि त्यावेळेस जस्टिस सावंत मोठे लोक होते आणि माझ्या विरोधात मनोहर सारखे लोक होते आणि माझी अप्लिकेशन अलाव झाली. तिथे आर्ग्यू केलं की ते इलिगल होतं आणि त्यावेळेस मला सर्वात पहिल्यांदा BP सावंत ज्यावेळेस नंतर सुप्रीम कोर्टामध्ये गेले त्याने मला काही प्रश्न केले, बट हे ॲप्रिशिएटेड मी आणि त्यांनी विचारलं की अंडर व्हॉट आर्टिकल यू आर क्लेमिंग दॅट यू आर इलिजिबल फॉर दिस प्रमोशन्स. म्हटलं आर्टिकल 12 तुम्ही वाचलं का? आणि तेव्हापासून माझ्या डोक्यामध्ये आर्टिकल 12 खूप दिवसापासून सुरू होतं. अनेक ठिकाणी मी आर्टिकल 12 काय सांगते की स्टेटच्या डेफिनेशनमध्ये जे कोणी असतात, स्टेट म्हणजे काय की जिथे जिथे कोणतीही कंपनी असो, ऑर्गनायझेशन असो, वित्तीय संस्था असो, कोऑपरेटिव्ह बँका असो, जिथे जिथे सरकारने 1 रुपया जरी तिथे अनुदान दिलं असेल तर त्या सर्वच्या सर्व कंपन्या सेक्शन 12 मध्ये कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाच्या अंतर्गत येतात. आपल्याकडे सर्व जेवढ्या कंपन्या आहेत त्या कंपनी ॲक्टमध्ये रजिस्टर्ड असतात, कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये रजिस्टर्ड असतात. परंतु रिझर्वेशनचा प्रश्न ज्यावेळेस आम्ही विचारतो त्यावेळेस ते मात्र हात वरती करतात. स्पष्ट होते, तुम्हाला माहिती आहे, मला माहिती. ते म्हणतात नाही तुम्ही ते गव्हर्नमेंट नाही त्याच्यामुळे ते होत नाही. असाच विरोध माझ्याही कंपनीमध्ये झाला की अरे इन्शुरन्स कंपनीमध्ये बेसिक लेवलवरती तुमचं रिझर्वेशन असतं, नंतर रिझर्वेशन होत नाही. मी म्हटलं तू वाचलं का? तू नाही. मग वाचलं का? मग गडबड कशाला करतो? अनेक पूर्ण म्हणजे आमच्या सर्व डिपार्टमेंटचे लोक एकीकडे बी येतात आणि माझी केस ॲडमिट झाली. नंतर भूषण गवईंकडे होती, म्हणजे भूषण गवई माझे वकील होते त्यावेळेस, अनेक लोक होते आणि मी मॅक्झिमम वेळेस मी 3% होतो. तर माझा हे मी सांगायचं म्हणजे की माझा अनुभव तिथून त्या कॉन्स्टिट्युशनल लॉवरती चांगला आहे आणि तेव्हापासून मी 30 वर्षापासून याच्यात चांगला बोललेलो आहे. आणि नंतर मी अलाव झाली ती माझी अप्लिकेशन, माझे प्रमोशन्स आणि आता ते सुप्रीम कोर्टामध्ये थोडेसे याच्यासाठी अडकलेले काही क्लिअर होत आहे. तिथे मी 3% असतो. याच्यानंतर माझ्या या सर्व अनुभवातनं मी तिथला युनियन लीडर राहिलो आमच्या कंपनीमध्ये आणि त्याच्यानंतर जिथे जिथे कुठले प्रॉब्लेम्स होत होते तिथे आम्हाला एक चांगली संधी मिळत होती आणि मी अनेक लोकांना भांडून आणि मॅनेजमेंट लेवलवरती आम्ही इतके काही कामं करत होतो की आश्चर्य. बरेचदा एकदा तर आमच्याकडे रिक्रुटमेंट होतं असिस्टंटचं, 22 पोस्ट होत्या, 25 पोस्ट होत्या. त्याच्यातला 19 पोस्ट फक्त मी बुद्धिस्ट लोकांना कधी दिल्या, सर्व मेरिट चॅनलमध्ये काय. हा सर्व प्रवास होता ज्यावेळी मी वकिलीच्या पेशात आलो. मी क्रिमिनॉलॉजीमध्ये LLM केलं आणि मी म्हटलं चला आता कॉन्स्टिट्यूशन तर माझ्याकडे भरपूर माहिती आहे, मोठ्या जरा कॉन्स्टिट्यूशन थोडं
क्रिमिनॉलॉजीकडे जाऊन त्याच्यातही क्रिमिनॉलॉजीमध्ये LLM करून मी पुढे आता प्रॅक्टिस करतो. प्रॅक्टिस करत असताना माझ्याकडे पूर्ण इन्कम टॅक्सचे जवळपास 40 केसेस होत्या. बऱ्याच हे होत्या, 40 केसेस माझ्याकडे हे झाल्या. कॉन्स्टिट्यूशनच्या अंतर्गत सर्वात महत्वाचा तिथे जो मुद्दा होता, तिथे लोक जवळपास 40 लोकांना डिग्रेड केलं होतं. म्हणजे ज्या पोस्टवर तिथे होते, इन्कम टॅक्स असिस्टंट, इन्कम टॅक्स ऑफिसर, हे ते सर्व बेसिक लेवलवरती येऊन गेले होते आणि सर्वांचे जे पगार आणि सर्व होते ते एकदम 0 लेवलवरती आले. तो विषय असा होता की हे सर्वच्या सर्व मेरिट चॅनलनी आले होते आणि मेरिट चॅनलनी आले असताना त्यांना पूर्ण बेसिक याच्यात आणि तिथल्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या बाकीच्या ठिकाणची मेरिट चॅनल बद्दल कोणाला फारशी माहिती नसल्यामुळे ते लोकांना एकदम खूप नुकसान झालं त्यांचं खूप. आणि ते सर्वच्या सर्व माझ्याकडे आले आणि आल्याच्या नंतर पण पहिल्या वेळेस मीटिंगमध्ये मी ज्यावेळेस त्यांच्याशी बोललो की तुमची प्रमोशन पॉलिसी काय हे तर सांगा. सिनियरिटी कम्प्लिटनेस आहे की सिलेक्शन आहे की डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे, तुमची प्रोसिजर तर सांगा. म्हणजे जे ब्रोचरमध्ये जे प्रोव्हिजन्स होते ते मागच्या मी 20-25 वर्ष ज्यावेळेस मी याचा अभ्यास करत होतो आणि माझ्या स्वतःच्या केसशी संबंधित होतं म्हणून मी त्यांना बेसिक प्रश्न विचारले, पण कोणालाही सांगता आले ते. सांगायचं म्हणजे आमच्या ह्याच्यातले जेवढे लोक आम्ही रिझर्वेशनचा फायदा घेतला, परंतु त्याच्यातले 10% लोकांना रिझर्वेशन काय हे माहिती नाही. हे फार दुर्भाग्याची गोष्ट आहे. अनेक ठिकाणी रिझर्वेशन कुठे राहते, काय राहते, आमचं प्रमोशन कशा बेसवरती आहे, सिलेक्शनची प्रोसेस काय, सिनियरिटी कम्प्लिटनेसचं काय, तिथे रोस्टर कसे बनवतात, त्या रोस्टरमध्ये कोणते कोणते पॉईंट्स असतात, मेरिट चॅनल कोणतं आहे आणि या सर्व याचा पूर्णच्या पूर्ण घोळ जो आहे आणि सर्व काही लिखित आहे की इंदिरा साहनी वर्सेस युनियन ऑफ इंडिया, जे आमच्या अत्यंत फेवरेट होतं. 9 बेंचेसचं जजमेंट आहे आणि या कास्ट बेसिसेस पासूनच ते निघालेले. तुम्हाला सर्व लोकांना माहिती असेल की काका कालेकरांचा आयोग 53ला एस्टॅब्लिश झालं, 55ला त्यांनी पूर्ण आपला रिपोर्ट दिला. अत्यंत फेवरेबल होता ओबीसी साठी पहिलं काका कालेकरांचा, तुम्हाला माहिती असेल. त्याच्यामधले जे पॉईंट्स होते त्याच्यातले अत्यंत महत्वाचे पॉईंट्स म्हणजे तुम्ही ग्रामीण भागात तुमचं पर कॅपिटा इन्कम किती आहे, तुमच्याकडे छत बरोबर आहे का, तुमच्याकडे शाळा किती आहे, तुम्ही ड्रॉपडाऊन किती झालेले आहे, तुमच्या ह्याच्यातला तुम्ही किती लोक गेले. म्हणजे मागासलेपणाचा जो स्टॅटिस्टिकली सर्वे होता तो अत्यंत त्याच्यातला महत्वाचा होता. आणि शेवटी काका कालेकरांचा रिपोर्ट ज्यावेळेस झाला 1955ला पार्लिमेंटमध्ये, सर्व ब्राह्मण वर्ग, RSSचे वर्ग फार सक्रिय झाले आणि सक्रिय होऊन काका कालेकरांना तिथे लिहावं लागलंय की मी जरी हा रिपोर्ट फायनल तुमच्याकडे सबमिट करत असलो तरी या रिपोर्टशी माझा संबंध नाही, म्हणजे मी याच्याशी मान्यता नाही, असा शेवटी शब्द लिहून घेतलं आणि त्याला कचऱ्याच्या डब्यात. सांगायचं म्हणजे आपल्या देशामध्ये जरी आपण कितीतरी बोललो की भाई असं होणार आहे, तसं होणार आहे, असं लिहायला, परंतु इथली जी कपट कारस्थानी RSS आणि लोक जे आहेत ते तुमच्यासोबत काय करतील हेच माहिती आहे. सर्वात आधी जे पॅरामीटर्स होते ते पहिले त्यांनी डिस्क्लोज करायला पाहिजे होती की अजून काय काय माहिती तुम्ही आमच्याकडनं घेणार. आणि जर ते देतील आणि आपण जर एखाद्याच्या प्रिसाइडिंग ऑफिसरला आपण बोललो की बाबा हे असं असं ही माहिती आहे, तर ती खरोखर लिहिणार आहे का आणि ते लिहिल्यानंतरही ते रिफ्लेक्ट होईल का. 2011ला अशीच एक माहिती आली होती, काही वेळेस सेन्सस झालं, परंतु तो डेटा गव्हर्नमेंटने पब्लिशच नाही केला, अशीच झालं. म्हणजे सांगायचं म्हणजे त्यांना पूरक असणारं, त्यांना जर सोयीचं असेल तर ते सर्व पब्लिश करतील, अदरवाईज तुम्ही किती करा काही सांगा. म्हणून मला असं वाटत होतं की आता मी जर शंभरकरांसोबत जे वाचत पाहत म्हणजे त्याच्यात मी काही सार काढत होतो की आपल्या ह्या एखाद्या इन्स्टिट्यूशनमध्ये असे काही आपण सेंट्रल लोकांना डेव्हलप करू शकू का की जेणेकरून तिथे लोक येऊन कमीत कमी आपले फॉर्म तिथे भरतील आणि करेक्ट भरतील. जे काही तुमचा मोबाईल सेक्शन मोबाईल आहेच आता आणायचे तसे सेंटरला प्रत्येक ठिकाणी आपण काही लोकांना ट्रेनिंग देऊ शकलो तर ते लोक त्यांना मदत करतील, जेणेकरून कोणी येऊन तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही आणि त्याचा डेटा परंतु तुमच्याजवळ राहील. सेकंडली तुम्ही गव्हर्नमेंटकडनं काही लोकांना सजेस्ट करू शकता की आमचे एवढे एवढे सेंटर्स आहेत, वी आर हेल्पिंग द गव्हर्नमेंट, काइंडली जस्ट हेल्प अस. की त्यांच्या ह्याच्यातनं जर आपण आलो आणि आपण काही लोकांना जर तयार करू शकलो तर त्याचा जास्त इफेक्ट होईल. दुसरं, आज जरी मी बोललो किंवा तुम्ही लोक म्हणजे कोणी बोलेल, एखादा आपण शॉर्ट व्हिडिओ करू शकू का की जो व्हिडिओ आपण गावोगावी पोहोचवून की त्यांना फॉर्म कसा भरावा, याचे दुर्गामी परिणाम काय होतील, याचा डेटा कसा राहील आणि काय काय कशा पद्धतीने आपण करू शकू, याचा जर सर्व लोकांना जर माहितीचा एखादा व्हिडिओ आपण देऊ शकतो. कारण हे आता मॉडर्न युग आहे
आता सर्व काही बदललेले आहे. त्याच्यामुळे अनेक गोष्टी संभवनीय आहेत आधी नव्हतं, तर आता ह्या गोष्टी सहज शक्य आहे. तर मला असं वाटतं की ज्या फोरमनी जर तशा काही पद्धतीच्या काही ऍक्टिव्हिटी जर केल्या, तर मला असं वाटतंय की आपण मोठ्या प्रमाणात कमिशनरला सेक्रेटरीला लिहिता येईल की बाबा अशा अशा पद्धतीचे आमचे सेंटर्स ओपन करून द्या. आपण इंदोऱ्याच्या भागात प्रत्येक ठिकाणी किंवा गावोगावी काही लोकांना जर इथे बोलवून आपण त्याचं वर्कशॉप घेतलं आणि त्याच्यातनं जे काही पॅरामीटर्स असतील आणि फिजिकल फॉर्मॅटमध्ये आणि इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅटमध्ये जर ठेवलं, तर प्रॉबेबली मला असं वाटतं की ऑल ओव्हर इंडियामधले जे काही प्रश्न आहेत, हा फक्त आजच्या पुरता इथे बोलून जाण्याचा विषय नाही आहे. हा विषय अत्यंत गंभीर आहे आणि त्याचा जरी आपण करेक्ट इन्फॉर्मेशन जरी त्यांना दिली, परंतु तिथे बसणारे ब्युरोक्रॅट आहेत ते कोणत्या लेवलवरती जातील आणि काय करतील हे आपल्याला माहिती नाही. तर त्याच्यामुळे आपण आजच्या ह्याच्यातनं फार सतर्क राहिलं पाहिजे. आणि आपल्याला जे जाती गणनाचं आहे, कारण याच्यापूर्वी झालेलं आहे. जेव्हा त्यांना सोयीचं वाटतंय तर ते येतील, जर सोयीचं वाटलं नाही तर ते चाललं जातील. तसंही आजच्या ग्लोबल याच्यामध्ये ज्या पद्धतीने गव्हर्नमेंटनी अमेरिकेसोबत जे ट्रेडिंग चेन त्याचे जे आता कॉन्ट्रॅक्ट केले, त्याच्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये त्याचे परिणाम काय काय होतील आणि आपल्या लोकांनी स्पेशली याच्यामध्ये कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे किंवा मार्केटिंगच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या याच्यात काय करता येईल याच्यावरती एखादा जर वर्कशॉप झाला तर मला असं वाटतं की ते फार जास्त चांगलं होईल. लोकांना माहितीच होईल, आपल्या लोकांना इकॉनॉमिकली आपण डेव्हलप करू शकू, अनेक गोष्टी. मी याच्यावरती आता जे काही थोडेफार काल मी थोडं नोट्स काढल्या, त्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे होते काही सेक्शन्स आहेत. आर्टिकल 14 आहे जे इक्वॅलिटीशी संबंधित आहे. त्याच्यानंतर 15(4) मध्ये जर एखादी पर्टिक्युलर कास्ट जर डिप्राइव्ड झाली असेल तर स्टेटला ते परमिट करते की त्या कास्टला ते अपग्रेड करतील किंवा त्याच्यामध्ये रिझर्वेशन एक्सेसिव्ह करण्याची त्याच्या तरतूद आहे. तर त्या सेक्शनही स्टेटच्या अंतर्गत येते. 16(4) तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे. इंदिरा साहनीच्या याच्यामध्ये जो 16(4) ला खूप डिस्कशन झालं. 16(4) आलं, त्याच्यानंतर स्पेशली हे 16(4) आलं, रिझर्वेशन इन प्रमोशन, ज्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या फॅक्टरवरती प्रमोशन होईल आणि ते कसं करावं. त्याच्यानंतर व्हॉट इज द सिलेक्शन प्रोसेस, सिलेक्शनची प्रोसेस कशी राहते, याच्यामध्ये आपण आता याच्यात खूप वेळ जाईल, त्याच्यामुळे मी त्या विषयावरती बोलत नाही. ज्यावेळेस एखाद्या वेळेस जर तुमचा असा विषय असेल कम्प्लिटली रिझर्वेशन पॉलिसीवरती ज्या ज्या लोकांना चांगलं समजून घ्यायचं असेल, सिलेक्शनची प्रोसेस काय, रोस्टर काय असते, कसं करायचं, रिप्रेझेंटेशन कसं करायचं, त्याच्यावरती त्याच्या उरावर कसं बसायचं आणि चारीकडनं कसं घेरायचं, हा जर याच्यावरती काही लोकांचा इंटरेस्ट असेल तर त्याच्यासाठी आपण सेपरेट सेशन बोलवावं. मी त्याच्यामध्ये येईल, कारण माझा 25-30 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे याच्यातला आणि मी स्वतः विक्टिम असल्यामुळे मी त्याच्यामध्ये ज्या डीपली घुसलो, त्याच्यामुळे मला असं वाटतं की निश्चितच काही ना काही लोकांना त्याचा फायदा होईल. मी इव्हन ऑफिसर फोरमलाही मागे सांगितले की मला ऍडवायझर म्हणून तुम्ही ठेवा. अरे पण तुम्ही काम तर द्या मला, मी ऑफिसरचा ऍडवायझर आहे पण काम काहीच नाही. आणि मला सांगा कोणाकोणाचे रिझर्वेशन झाले नाही, कोणत्या डिपार्टमेंटमध्ये झालेले नाही, मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतो ना. आणि कसं काय करत नाही आपण जाऊ ना रिप्रेझेंटेशन घेऊ, त्यांना दाखव ना कुठे 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 प्रोव्हिजन्स आहे. त्याच्यामुळे आपण लोक जर जोपर्यंत इक्विपच होणार नाही, आता तुम्हालाही माहिती आहे की इंदिरा साहनीचं 9 जजेसचं जजमेंट आहे, त्याच्यापेक्षा कोणी गेलं नाही, कारण त्यांना माहिती की आता आणि 6 फेवरेबल होते आणि ते डिसेंडिंग होते 4. तरी आज आपल्याकडे मोठी ताकद आली की इंदिरा साहनी वर्सेस युनियन ऑफ इंडियाच्या नंतर त्याच्यामध्ये जबरदस्तीने SC/ST ला घुसवलं. मग त्याच्यानंतर 77 अमेंडमेंट करून दिलं, रामविलास पासवान होते त्यावेळेस. मग ते अमेंडमेंट झाल्याबरोबर पुन्हा आणि त्याच्याच सोबत 85th अमेंडमेंट मध्ये रिझर्वेशन मध्ये प्रत्येक ईच क्लास अँड ईच पोस्ट हा शब्द टाकला. प्रत्येक पोस्ट मध्ये जरी प्रोफेसर असेल तर प्रत्येक तिथेही रिझर्वेशन राहील. इथपर्यंत सर्वच्या सर्व तरतुदी करून ठेवल्या, पण दुर्भाग्याने लोकांना कळलं नाही. आज माझं जे डिसिजन आता जे मी माझी केसच अलाव झाली, तर त्यांनी सांगितलं 1985 पासून जेवढे काही एरियर्स असतील आणि सर्व ते डॉक्टर कामाला द्या. अशा पद्धतीचे जर डिसिजन व्हायला लागले तर मला असं वाटतं की अनेक गोष्टींना, अनेक लोकांना आपण त्याला हे देऊ, त्याला काहीतरी हे मिळेल. आणि याच्यावरती ब्राह्मणवाद्यांच्या उरावर बसायला एक मोठी कुठेतरी संस्था पाहिजे. आणि मला असं वाटतं की हे जे फोरम आहे आपले लोक आहेत आणि याच्यावरती जर आपण रेग्युलरली जर बसलो आणि विचार मंथन केलं तर निश्चितच आपल्या याच्यामध्ये होईल. इंदिरा साहनीच्या नंतर आता एक इन्कम टॅक्स मध्ये सांगत होतो, त्यांचे डिफेन्सेस काय होते ते वेगळं इश्यू आहे. ठीक आहे, आता आम्ही अशाच ठिकाणी एका प्रायव्हेट लँड याच्यामध्ये अशोक लेलँड त्यांची मित्र आहेत, त्यांची एका आमच्या काही लोकांची जागा गेली.
त्यांच्या उरावरती बसून आम्ही 50 लोकांना तिथे तिथे एम्प्लॉयमेंट दिलं की तुम्ही कसं काय केलं, सर्व SC चे लोक घुसले त्याच्यात, याच्यासाठी की प्रत्येक ठिकाणी रिझर्वेशन आहे हो, मी तुम्हाला सांगतो. परंतु त्याचा प्रॉपर लोकांना माहिती नसल्यामुळे किंवा त्याचा अभ्यास नसल्यामुळे त्या अनेक गोष्टी दुर्लक्षित राहिल्या. मी सांगितलं ना आर्टिकल 12 अंतर्गत प्रत्येक ठिकाणी, इव्हन तुमच्या अडाणीच्या कंपनीमध्ये गव्हर्नमेंटने इतकं त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेले की दे आर बाउंड टू फॉलो द रिझर्वेशन. आता पण कोणाला माहितीये, कोणी वस्तू हसते ते, मलाही असे हसले होते लोक, अरे यार तू क्या जा रहा है. आणि ज्यावेळेस आला झाला त्यावेळेस सर्व लोक येऊन मग कॉंग्रॅच्युलेशन आणि ते हा सर्व तमाशा सुरू असतो. म्हणून आपण लोकांनी जे जे आहोत ते आपण काय केलं पाहिजे. मी आता जे काही बोलत माझ्याकडे सर्व त्या नोट्स होत्या, पण तुम्ही त्यांना पुन्हा आता काही रिपीट करत नाही. सेक्शन आता बोलण्याची गरज नाही, त्याच्यामध्ये बराच वेळ जाईल. परंतु मला असं वाटतं की हा गंभीर मुद्दा आहे आणि हा गंभीर मुद्दा असल्यामुळे त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन फार वेगळा असला पाहिजे. त्याच्यामध्ये मागच्या याच्यामध्ये अनेक होते, जाती गणनेमध्ये जे महत्त्वाचे होते की नाव गाव हे तर सर्व असतातच, कुटुंबाचा आकार, सामाजिक ओळख, आंबेडकरी समाजातील बौद्ध मूळ जात कोणती, शैक्षणिक स्थिती काय आहे, उत्पन्न काय, आर्थिक स्थिती काय आहे, अनेक गोष्टी आहेत. तर ते RSSचे लोक सहज तुम्हाला जर डिप्राईज करायचं झालं तर तुमची आर्थिक स्थिती सुधारली, आता तुम्हाला रिझर्वेशनची गरज नाही, असंही होऊ शकतं. म्हणजे काही सांगता येत नाही. म्हणजे हे लोक इतक्या बदमाश आहे, एवढ्या लोकांच्या समोर त्या EVM मध्ये जे काय तमाशा सुरू आहे तो तुम्हाला माहिती आहे, तर ते सांगण्याची गरज नाही. म्हणून आपण लोकांनी डोळ्यात तेल घालून त्याच्यात राहून आणि संघटितपणे जर आपण त्याच्यावरती हल्ला केला तर मला असं वाटतंय की काही ना काही, जरी काही नसेल तर काही त्यांना भीती तरी वाटेल. आपले लोकही आता कुठे ना कुठे मोठ्या ठिकाणी बसलेले आणि त्या लोकांपर्यंत जर आपले व्हिडिओ, आपले पॉम्पलेट, आपले प्रत्येक गोष्ट जर गेली तर मला असं वाटते की त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आपला फरक पडू शकेल. आणि आपलं तसं एज्युकेशनच्या याच्यामध्ये थोडंसं आपला इम्प्रुव्हमेंट आहे, ते म्हणतील एज्युकेशनच्या नंतर तुम्हाला 0 देतो आम्ही. कारण ते कच्चं घर आहे, आता कच्चं घर राहिलेलं नाही. पुन्हा ज्याच्यामध्ये शेकडो त्याच्यात ते पॉईंट्स आहेत, ते सर्वच्या सर्व पुन्हा आपल्या कास्ट याच्यामध्ये येईल. हे सर्व हा सेन्सेस जो झाला होता तो मंडल कमिशनचा, पहिले तर काका कालेरकरचा झाला, त्याच्यानंतर मग मंडल कमिशन बसलं. मंडल कमिशनला मग इंदिरा साहनींनी चॅलेंज केलं 9 बेंचच्या जजमेंटने, आणि त्याच्यानंतर मग ते आपण कुठपर्यंत आलो तिथून जर आपण अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की आजही आपलं रिझर्वेशन इन प्रमोशन आणि आपलं मेरिट चॅनल ओपन आहे. आणि तुम्ही लोक जे आता मेरिटमध्ये जायला पाहिजे होते, म्हणजे तुम्ही रिझर्वेशनच्या याच्यामध्ये घुसून जे आपण अडकलो ते पुन्हा तुम्हाला त्याच्यात तुम्हाला बरंच काही करण्यासारखं आहे. मी परवा नागपूर विद्यापीठाच्या एका याच्यात सेलमध्ये गेलो आणि त्यांना मी सहज साधे प्रश्न केले, पण ते डझंट नो एनिथिंग अबाउट दॅट. म्हणजे ते म्हणाले की आम्हाला माहिती हे सर्व. आणि म्हटलं कमीत कमी एखादा वर्कशॉप घ्या, मी येतो तिथे फ्री काय आहे, एका दिवसभर आपण घेऊ, चहा पिऊ आणि आपण कमीत कमी समजून तर घेऊ, बाकीच्या गोष्टी नंतर आहे. परंतु लोक समजण्याच्याही मूडमध्ये नाही. मला फार अत्यंत वाईट होतं. ते अनेक संस्थांना मी माझ्या केसेसच्या बद्दल लिहिलं, याच्यामध्ये असं झालेलं आहे, परंतु निष्क्रियता इतकी जास्त आहे. ठीक आहे, लिगल लँग्वेज असल्यामुळे बऱ्याच गोष्टी समजत नाही, परंतु काही गोष्टी मात्र तुम्हाला समजायला पाहिजे. मी माझा एक अत्यंत जवळचा मित्र, तो आता राहिलेला नाही, कोरोनात गेला, क्लासमेट होता. तो प्रत्येक ठिकाणी जर चेअरमनला कुठे जायचं असेल किंवा त्याला रिप्रेझेंटेशन द्यायचं असेल, मला तिथेच थांबायचा. मी तिथं त्याला रिप्रेझेंटेशन म्हणून देतो तो, आणि तो त्याच्यात तिथे जाऊन तो सबमिट करायचा. आणि काही न बोलता त्यांनी पेपर फेकले की सर्व ॲग्री तर कुठंच येतो. म्हणजे असं आहे की काही गोष्टी जर तुम्ही त्या पद्धतीने लिहिल्या, त्याच्यात ह्याच्यात जर तुम्ही बरोबर फॉर्मॅटमध्ये केलं तर अनेक गोष्टी आजही तुमच्या फेवरेबल येऊ शकतात. एक छोटासा एक अनुभव मी तुम्हाला सांगेन. एक दिवस मी मिनिस्ट्री ऑफ फायनान्सला गेलो, एका जॉईंट सेक्रेटरीला जास्त असं कॅज्युअली भेटलो. एक जण तो माझ्यासोबत होता, एक मित्र, तो मला की मिस्टर कामले, तो मला की यू आर द सेम कामले हू राइट्स मी ऑल द टाइम. आय सेड व्हॉट इज रॉंग इन दिस. तो एकदम चिडला माझ्यावरती. व्हॉट नॉनसेन्स यू आर रायटिंग ऑल द टाइम, वी आर वरीड अबाउट यू. म्हटलं व्हॉट इज रॉंग, इफ आय एम रायटिंग टू यू देन व्हॉट इज रॉंग, आय विल कंटिन्यू टू राईट अगेन. तू मला सांगू नाही शकत की मी काय लिहावं काय नाही. तिथे आमचं भरपूर भांडण झालं. म्हणजे कसं असते की मी माझ्याही सर्व्हिस लाईफमध्ये अनेक सेक्रेटरी, आमच्याकडे जनरल मॅनेजर, CMD असो, जे लोक आमच्या विरोधात होते सर्वांना मी तिथे त्यांना अडकवून ठेवत होतो. CAG रोजच्या कंप्लेंट, CAGच्या तुमचे क्लिअरन्स झाल्याशिवाय ते पुढे प्रमोशन होत नव्हते. अनेक IS ऑफिसर आहेत, जर त्यांनी बदमाशा केल्या तर त्यांची तुमच्यासाठी अनेक एव्हेन्यूज ओपन केलेले आहेत बाबासाहेबांनी. सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन आहे, रात्रंदिवस तिथं लेटर द्या, रजिस्टर्ड होतो
आणि त्याचा क्लिअरन्सच होत नाही. जर अशा पद्धतीने जर त्यांच्यावरती आपण मारा केला तर मला असं वाटते की नागपूर एक असं ठिकाण आहे की पूर्ण भारतात सर्व त्यांचं लक्ष असते. आणि जर इथे एखादा चांगला मोठा फोरम एक जो वैचारिक लेवलनी जर असं कोणी करू शकलं, तिथे कोणी जर आपल्या हातात घेतलं, तर मला असं वाटतं की आपण भारताला एक चांगली दिशा देऊ शकू आणि त्याचा परिणाम निश्चितच चांगला होईल. आणि काहीतरी इंटेलेक्च्युअल झालं पाहिजे आणि चर्चा केल्या पाहिजे, फक्त हवेत नाही. मला असं वाटतं असं नाही, दाखव काय आहे, तुझे काय काय आहे, आणि त्याच्यानंतरच तुम्हाला सर्व, त्याच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही, काही मिळणार नाही. स्वतःच आपल्याला उठावं लागेल, अभ्यास करावा लागेल, लोकांपर्यंत जावं लागेल. मला असं वाटते की आजच्या या क्षणी अनेक गोष्टीला मी हे केलं. आता बोलण्यासारखं तर खूप आहे, दिवसभर बोलू शकतो, पण तो इश्यू नाही आहे. आणि आज इथेच मी तुम्हाला कन्क्लूड करतो. आणि आता जे सुधीर शंभरकरांनी जे सांगितलेलं आहे त्याच्यासोबत आम्ही सर्व सहमत आहोत. तोच पॅरामीटर सर्वांनी ठेवा आणि त्याच पॅरामीटरमध्ये आपण राहू, कारण दुसरा पर्याय नाही. म्हणून मी पुनश्च तुम्हाला सर्व लोकांना धन्यवाद देतो की तुम्ही मला ऐकून घेतलं, विषय समजून घेतला. आणि याच्याबद्दल जर कोणाचे काही प्रश्न असतील, कोणाच्या प्रमोशनचे इश्यूज असतील, सो यू कॅन टॉक टू मी डायरेक्टली. काही असा इश्यू नाही, मला सांगा. काही जर महत्त्वाचे असतील इश्यू तर आपण त्याच्यावरती सॉल्व्ह करू. कुठल्या प्रकारचे प्रमोशनचे इश्यू असो, कसलेही असो, दॅट विल फॉलो दिस. विथ दिस आय कन्क्लूड. थँक्यू व्हेरी मच.